जिथं जाईल त्या प्रभागातलीच कामं आम्ही वाचून दाखवतो. या प्रभागात पण कोणत्या वजेचे काम आहे प्रामुख्याने जर सांगायचं असेल तर परदेशपुरा या मुख्य ग्राउंड आहे. महाराजांनी स्वराज्य स्थापन सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन पुढे गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं जे राज्य आहे तशा प्रकारचं वातावरण या शहरात जर कोण उभं करू शकतं तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभं करू शकतो. लोकांना विश्वास पटल्यामुळे बहुसंख्य पद्धतीचे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहिलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ठीक आहे, आम्हाला कोण काय बोलतं काय करतं पत्रकारांना माहित आहे की कोणाची भाषा किती खालच्या पातळीची असू शकते, पण राजकारणात एक सत विवेक बुद्धीने पुढे जाऊन आपण काय करू शकतो हे सांगण्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. हे शिकवण आम्हाला आमच्या नेत्यांचे आहे, वल्लभशेठ बेनके साहेबांचे आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आमच्या नगराध्यक्ष स्नेहलताई खोत होणार असतात म्हणून त्यांना तर उमेदवार म्हणणार नाही. नगराध्यक्ष स्नेहलताई खोत आमची सगळी खालची टीम ही या शहराला चांगल्या मार्गाने पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार. आज छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यापासून जो किल्ल्यापर्यंत कॉन्क्रीटचा रोड तिथे स्ट्रीट लाईटचे काम केले. वल्लभशेठ बेनके साहेबांनी तेव्हा ते निर्माण केले. तेव्हा इथे नगरसेविका वैष्णवीत आहेत. या परिसरामध्ये जेव्हा इमले उभे राहिले एक नवीन जुन्नर म्हणून ओळखतात. इथले अनेक बांधकाम पापाशेठ खोत यांनी केले. जेव्हा नवीन इमारती उभ्या राहतात तेव्हा नवीन समस्या तिथे निर्माण होतात. या नवीन देखण्या सोसायटीमध्ये देखणे रस्ते करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. इथलं सर्व जातीय सलोखा इथल्या कामामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये जिथं जिथं मदत लागेल आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील कामधंद्याच्या असतील एखाद्या कुटुंबावर जर आज आली तर थोडे थोडे पैसे देण्याचं काम पापा शेठनी त्यांच्या आयुष्यभर जिंदगीमध्ये केलेलं आहे. 2-3 निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांची संधी हुकली. मागच्या नगराध्यक्ष पदाची संधी हुकली. त्याच्या आधीचे जेव्हा नगरसेवक ते उभे राहिले होते तेव्हा काही सीट्सच्या ऍडजस्टमेंटमुळे आम्हाला काही उमेदवार बदलावे लागले आणि त्या उमेदवार बदलाचा गैरसमज ह्या प्रभाग क्रमांक तेव्हा प्रभाग क्रमांक 4 मध्ये झाला. वैष्णवीताई निवडून आल्या आणि पापा शेठ केवळ 5 मतांनी त्यांचा पराभव झाला. एक सच्चा माणूस, भोळा माणूस, सरळमार्गी माणूस, मितभाषी, दुसऱ्यांचं कधी वाईट चिंतणार नाही, कधी छक्केपंजे नाही, कोणाला लोबाडणार नाही, एक चांगल्या दिशेने घेणारा एक साधा भोळा व्यक्तिमत्व जो कष्टाने पैशाने मोठा झालेला आहे पण त्याचं हृदय पण मोठं आहे, त्याचं मन मोठं आहे. हे लोकांमध्ये तो किती कशाने तरी मोठा असला तरी जमिनीशी नाळ जोडणारा या पापा खोत या प्रभागातून लोक निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची सगळ्यांची इच्छा आहे की या प्रभागामधले दोन्ही उमेदवार चांगल्या मताने तर निवडून आलेच पाहिजे, पण शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान स्नेहलताईला जर होणार असेल तर ह्या घरचा तिचा प्रभाग आहे. आपल्या ह्या प्रभागातली ती सुनबाई आहे. ह्या प्रभागामध्ये शहरातले जेवढे प्रभाग आहेत त्याच्यापेक्षा अधिकचं लीड आपल्या ह्या लेकीला सगळ्यांनी द्यायचं आहे. एवढं आवाहन मी तुम्हाला करतो. गेले 2-3 तास झाले आता तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिलात. मला पडवळ सर किती 3-4 किलोमीटर झाले ना आपल्याला 4 किलोमीटर सगळ्यांनी पायी सगळीकडे फिरले. चेहऱ्यावरचा उत्साह अजून तुमचा चांगलाच दिसतोय. जरा अजून काय चालायला काय हरकत नाही. 10 वाजेपर्यंत मुदत आहे काय चालायचं. ठीक आहे, इथून पुढे जाऊ आपण. तुम्ही सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल तुमचा आभार मानतो. पत्रकार बांधव तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीची पत्रकारिता करत असताना ह्या शहरामध्ये काय चांगलं असेल ते दाखवतात. एखादं चुकलं तर त्याचं काम धरण्याचं काम करतात. निश्चित प्रकारे तुमच्या पत्रकारितेमुळे पण कोण आपल्याला चांगला नेतृत्व देऊ शकतो त्याची समज या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही करता. मी तुमचंही मनपूर्वक आभार मानतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येत्या 2 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर जिथं जिथं घड्याळ असेल प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला 3-3 घड्याळा मतदान करायचे. घड्याळ आता प्रत्येक ठिकाणी नंबर खाली वरती घड्याळाचे म्हणून मी नंबर सांगणार नाही, पण जिथं घड्याळ
तिथं बटन दाबा. तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय राष्ट्रवादी. शिवाजी महाराज की राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा अतुल शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पापा शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वैष्णव देवी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता किती टक्के? 100%. आता किती टक्के? 100%. जेवण करायचं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.